त्यातला विनय नरवाल हा एक अधिकारी नौदलाचा, नुकताच त्याचा 6 दिवसांपूर्वी विवाह झालेला आहे आणि तो तिथे हनीमूनसाठी गेला आणि त्याची तिथे हत्या झाली. काय वाटलं असेल त्याच्या पत्नीला, ते आपण पाहिलं तिथे. त्याचे शव ठेवण्यात आले, त्याला मिठी मारून त्याची पत्नी रडते. अर्थात तिला हे सुद्धा माहिती आहे की याचा बदला घेतला गेला पाहिजे, हे तिच्या वेदनांमधून दिसून येतं. हा संताप तो दिसून येतो. असेच महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त लोक हे महाराष्ट्रामधले मारले गेले. पुण्यातले जगदाळे, त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने कुठल्या तरी दहशतवाद्याने विचारलं, तुम्हाला कलमा पडता येतो का? ते येत नाही म्हटल्यावर त्यांना गोळी मारण्यात आली. त्यांच्या नातेवाईकांना काय वाटलं असेल त्यावेळेला. पण हे सगळं एवढं घडत असताना सुद्धा काही लोक जे आपल्या इकडचे आहेत त्यांना मात्र त्याच्यात राजकारण करायचे. पुरोगामी असतील, भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले असतील, केंद्र सरकारच्या विरोधातले पक्ष नेते असतील, त्यांचे प्रवक्ते असतील, ते मात्र वेगवेगळ्या विषयांवरच बोलायला लागलेले आहेत.